नमस्कार, मी प्रियांका आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। मित्रांनो, कालचा व्हिडिओ खूप चांगला होता, तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला। कालचा व्हिडिओ मी दर्श अमावस्या जी येणार आहे 24 जुलैला, वार आहे गुरुवार, आषाढ महिन्यातील दर्श अमावस्या याबद्दल एक व्हिडिओ बनवला होता आणि 2 उपाय सांगितले होते। खूप छान प्रतिसाद मिळाला, आतापर्यंत खूप छान व्ह्यूज येत आहेत आणि तुमचा असा प्रतिसाद पाहून मला खूप 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 तुमचे आभार मानायचे आहेत। तर खूप खूप धन्यवाद। आता मी आज सुद्धा तुम्हाला एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे तुमच्यासाठी। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सारे उपाय सांगणार आहे तुरटी वापरून। घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये तुरटी असते, तर आपले ज्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स असतात, पैसे असू दे, कर्ज असू दे, रिलेशनशिप खराब असू दे, किंवा कोणी सतत आजारी पडत असेल, किंवा काही ना काही बॉस आणि आपल्या स्टाफमध्ये काही प्रॉब्लेम असेल, सतत भांडण होत असेल, प्रमोशन होत नाहीये, लग्न जमत नाहीये, सरकारी नोकरी लागत नाहीये, असे खूप सारे प्रॉब्लेम असतात। तर या सगळ्यावरती एक उपाय मी असं सांगणार आहे, खूप साधा सोपा आहे, घरगुती आहे, तुम्ही करून पहा, तुम्हाला नक्की याचा फरक जाणवेल। हे उपाय आहेत ते सात्विक उपाय आहेत, याचा तुम्हाला काही वाईट साईड इफेक्ट नाही पडणार आहे, जे काही इफेक्ट असेल ते चांगलेच असणार आहे। तर तुम्ही हे उपाय सात्विक आहेत, तुम्ही नक्की करून पहा। चला आता उपाय सांगायला सुरुवात करते। पहिला उपाय आहे, घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी वाटते, किंवा पैशाचे प्रॉब्लेम आहेत, किंवा तुम्हाला रात्री झोपल्यानंतर वाईट स्वप्न पडते, तुमची मुलं झोपल्यानंतर दचकून उठतात, त्यांना सतत उठण्याची सवय असेल, तर या सर्वावरती एक उपाय मी तुम्हाला सांगते। काय करायचं, एक काचेचा ग्लास घ्या, त्या काचेच्या ग्लासमध्ये तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे। पाणी भरा आणि त्याच्यामध्ये एक तुरटी टाका। तुरटी त्याचा चुरा केला तरी चालेल, ती तुरटीचा चुरा टाकून तुम्ही ते काचेचा ग्लास, मुलगा झोपला आहे किंवा तुम्ही तुमच्यावरून करत असाल तर तुम्ही झोपल्यानंतर बेडच्या बाजूला ते तुम्हाला काचेचा ग्लास ठेवून द्यायचा आहे। दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर ते काचेचा ग्लास स्वतःवरून 3 वेळा तुम्हाला फिरवायचा आहे। तुमच्यासाठी करत असाल हा उपाय तर स्वतःसाठी 3 वेळा, मुलांसाठी करत असाल तर त्यांच्यावरून सुद्धा 3 वेळा तुम्हाला गोल फिरवायचं आहे। त्याच्यानंतर ते काचेच्या ग्लासमधील पाणी जे आहे तुरटीचं, ते तुम्ही आपल्या बाथरूम मध्ये फ्लश करून टाका। तर हा उपाय तुम्हाला सलग 3 दिवस करायचा आहे। मी जे उपाय सांगणार आहे ते 3 दिवस तुम्हाला सलग करायचा आहे। त्याच्यानंतर आठवड्याला एकदा केला तरी चालेल, पण पहिल्यांदा जेव्हा उपाय कराल तेव्हा 3 दिवस तुम्हाला सलग हा उपाय करायचा आहे। आता दुसरा उपाय सांगते। दुसरा तुमचं जर दुकान असेल, ज्वेलरीचं दुकान आहे, किंवा कोणतं किराणा दुकान आहे, किंवा कोणतंही तुमचं दुकान असेल, पूजा साहित्याचं दुकान असेल, आणि ते जर चालत नाहीये, म्हणजे तुमच्याकडे ग्राहकच येत नाहीये, तर तुमचं दुकान कसं चालणार? तुम्हाला खूप टेन्शन आहे, बेचैनी होते, किंवा तुम्हाला असं वाटतं की त्या ठिकाणी काहीतरी वास्तुदोष आहे, काहीतरी निगेटिव्ह एनर्जी तिथे वावरते आहे, किंवा काहीतरी आहे, तुम्हाला बेचैनी होते, सतत मन काहीतरी असं घडते की काहीतरी आता वाईट घडणार आहे, सतत नकारात्मक विचार मनात येत असतील, तर त्या संदर्भात तुम्हाला मी आता उपाय सांगते। तर काय करायचं आहे, थोडीशी तुरटी घ्या आणि घरामध्ये तुम्ही पाणी गरम करा। पाणी गरम करताना त्यामध्ये ती तुरटी टाकायची आहे। तुरटीचा चुरा करून टाकला तरी चालेल, अशीच तुरटी टाकला तरी चालेल। तर तुरटी टाका, पाणी उकळवायचं आहे, तुरटी टाकून पाणी उकळवा। ते पाणी थंड झाल्यावरती, घरामध्ये जर तुम्ही उपाय करत असाल, म्हणजे घरातील निगेटिव्ह एनर्जी रिमूव्ह करत असाल, तर तुम्ही लादी पुसताना ते तुरटीचं पाणी त्या लादीच्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे, ऍड करा, आणि त्याच्याने तुम्ही फरशी पुसू शकता। आता तुम्हाला हे पाणी जर तुम्ही ऑफिसमध्ये घेऊन जात असाल, किंवा तुम्ही जिथे काम करताय तिथे घेऊन जात असाल, दुकानात घेऊन जात असाल, तर काय करायचं आहे, त्यासाठी एक काचेची बॉटल घ्यावा, किंवा तुम्ही कोणती प्लास्टिकची बॉटल घ्या, पण त्यामध्ये पाणी तुम्हाला हे थंड पाणी झाल्यानंतर त्या बॉटलमध्ये पाणी भरायचं आहे। तर हे पाणी तुम्ही गाळून त्या बॉटलमध्ये भरायचं आहे, आणि स्प्रेवाली बॉटल घ्या, तिथे दुकानात जाऊन तुम्ही ते पाणी स्प्रे करू शकता। प्रत्येक कोपऱ्यामध्ये, दुकानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये, प्रत्येक ठिकाणी तुम्ही ते स्प्रे करायचं आहे। आणि त्याच्यानंतर तेही जमत नसेल तर तुम्ही तुमच्या हाताने शिंपडलात तरी चालेल, ते पाणी तुम्ही शिंपडायचं आहे। तर अशा प्रकारे हा दुसरा उपाय, ज्याने तुमचे प्रॉब्लेम्स, म्हणजे तुमचे ग्राहक जे आहेत ते वाढतील, आणि तुमचं दुकान सुद्धा खूप व्यवस्थित चालेल, तुम्हाला खूप चांगलं इन्कम मिळेल, आणि खूप छान तुमचे पैसे वाढण्याचं साधन सुद्धा वाढेल। आता मी तिसरा उपाय सांगते। तिसरा उपाय कशाबद्दल आहे, खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, तर प्रत्येक प्रॉब्लेमवर तुम्हाला
आता मी उपाय सांगणार आहे. पैसा कमी येतोय, धन तुमच्या घरामध्ये टिकत नाही आहे, तुमचं कर्ज खूप वाढत चाललंय किंवा कर्ज घेता येत नाही आहे, कोणी पैसे देत नसेल, कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला खूप प्रॉब्लेम्स येत आहेत, काही ना काही मार्गच सापडत नाहीये, तर त्यासाठी उपाय सांगते. एक काचेचं बाउल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक तुरटी ठेवायची आहे आणि ही तुरटी काचेचे बाउल आहे ते तुम्हाला नॉर्थ दिशेला ठेवून द्यायचं आहे. घरामध्ये कोणत्याही ठिकाणी म्हणजे नॉर्थ दिशा जिथे आहे तिथे तुम्ही हे काचेचं बाउल ठेवून द्या. आता हा उपाय जो आहे तो पूर्णपणे 1 महिना करायचा आहे. रोज तुम्हाला तुरटी चेंज करायची नाही, एकदाच तुरटी ठेवायची आहे, ती पूर्ण 1 महिन्यासाठी ठेवायची आहे. 1 महिन्यानंतर तुम्हाला ती तुरटी चेंज करायची आहे. जी जुनी तुरटी होती ती तुम्ही घराबाहेर जाऊन मातीमध्ये खड्डा खणून तुम्ही तिथे पुरून टाकायची आहे, गाडा तिथे, आणि नवीन तुरटी तिथे त्या ठिकाणी ठेवू शकता. हा उपाय तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईपर्यंत करत राहा. आता पुढचा प्रॉब्लेम्स आहे की आपलं जे रिलेशनशिप आहे, म्हणजे रिलेशनशिपमध्ये काय, बहीण भाऊ आहेत, आई वडील आहेत किंवा आई आणि मुलगा आहे, पती पत्नी आहेत, यांच्यामध्ये सतत वादविवाद होत आहेत किंवा भांडण होत आहेत की कोणाचंच कोणाशी पटत नाही आहे किंवा एखाद्याचं लग्न जमत नसेल, असे खूप सारे प्रॉब्लेम आहेत. म्हणजे फॅमिली मेंबरमध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत, मी तुम्हाला बॉस आणि स्टाफमध्ये काही प्रॉब्लेम असतील त्याच्याबद्दल पण तुम्हाला मी उपाय सांगेन, ते पुढे सांगते. पण आता मी फक्त फॅमिली जे मेंबर आहेत त्यांच्याबद्दल मी सांगते. त्यांच्यात जर तो मतभेद असतील, भांडण असतील, तर त्यासाठी काय करायचं, त्यासाठी साऊथ वेस्ट दिशेला तुम्हाला एक काचेचं बाउल ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये 2 तुरटी, फॅमिली मेंबरसाठी 2 तुरटी तुम्हाला त्या काचेच्या बाउलमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चंदन पावडर स्प्रे करायचे आहे. थोडीशी चंदन पावडर तुम्हाला टाकायची आहे. तर हा उपाय सुद्धा तुम्ही 1 महिन्यानंतर त्यातील त्रुटी जी आहे ती चेंज करायची आहे. ते सेम मातीमध्ये तुम्हाला बाहेर जाऊन ठेवून द्यायचे, आतमध्ये मातीमध्ये खड्डा करून त्याच्यामध्ये पुरून टाकायचे आहे. तर हा होता फॅमिली मेंबरसाठी उपाय. अगदी साधा सोपा आहे, करून पहा. 1 महिन्यानंतर तुम्ही चेंज करू शकता. त्याच्यानंतर आता पुढचा उपाय, जो बॉस आणि आपल्या स्टाफमध्ये, म्हणजे कोणाचा प्रमोशन होत नाही आहे, स्टाफमध्ये त्यांच्यामध्ये मतभेद होत आहेत, बॉसचं पटत नाहीये कोणाशी, किंवा बॉस आणि आपलं रिलेशन खूप चांगलं व्हावं आणि त्याने एकदम फ्रेंडशिप सारखं राहायला पाहिजे, आपल्या फ्रेंड्स सारखं आपलं रिलेशन राहायला पाहिजे, असं जर वाटत असेल तर त्यासाठी उपाय सांगते. तर त्यासाठी काय करा, काचेची एक वाटी घ्यायची आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये एक तुरटी टाका आणि तुमच्या ऑफिसमध्ये करत असाल तर तुम्ही हा उपाय म्हणजे ह्या दिशेला ठेवा, नॉर्थ वेस्ट साईडला तुम्हाला ती तुरटीची काचेची वाटी आहे ती तुम्हाला ठेवून द्यायची आहे. ते सुद्धा सेमच 1 महिन्यानंतर तुम्हाला तुरटी चेंज करायची आहे. आणि हे काय आहे की याच्यामुळे नक्कीच तुम्हाला फरक पडेल. फक्त तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना, ते त्याच्यावरती हे जे उपाय करणार आहे ते अगदी मनापासून करा. म्हणजे मनात असं ठरवा की मी हे उपाय केल्यानंतर याचा मला फरक जाणवणार आहे असं. तर पुढचा आता उपाय सांगते. तुम्हाला सरकारी नोकरी पाहिजे, एखाद्याला वाटतं ना की मला सुद्धा सरकारी नोकरी लागली पाहिजे, तर सरकारी नोकरीसाठी अगदी साधा सोपा उपाय सांगते. सरकारी नोकरी किंवा पॉलिटिक्समध्ये कोणी असेल, त्यांना काही ना काही राजकारणामध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत किंवा कॉन्फिडन्स खूप कमी आहे, स्वतःमध्ये कॉन्फिडन्स खूप कमी जाणवतोय, तर त्यासाठी असे इश्यू आहेत की काही केला तरी कमीच होत नाहीये. तर तुम्हाला यासाठी उपाय सांगते. एक काचेचं बाउल घ्यायचं आहे आणि ते तुम्ही घरामध्ये ईस्ट साईडला ठेवून द्यायचं आहे. आपल्या पूर्व दिशेला, तुम्ही घराच्या पूर्व दिशेला ते काचेचं बाउल ठेवून द्यायचं आहे. त्याच्यामध्ये एक तुरटीचा तुकडा ठेवून द्यायचा आहे. आता हे जर तुम्ही देवघराच्या बाजूला ठेवलात तरी चालेल. तर हे काचेचं बाउल घ्या, त्याच्यामध्ये एक तुरटी घ्या आणि त्याच्यावरती तुम्हाला महत्वाचं म्हणजे काय, तुम्हाला ह्याच्यावरती कुंकू ठेवायचं आहे. थोडंसं कुंकू तुम्हाला शिंपडायचं आहे आणि ही वाटी तुम्ही 1 महिन्यानंतर, म्हणजे त्या वाटीतलं तुरटी तुम्ही 1 महिन्यानंतर चेंज करू शकता. तर खरंच जर तुम्हाला कुंकू नाही ठेवायचं असेल तर तुम्ही लाल कलरची जी रांगोळी मिळते ती सुद्धा तुम्ही रांगोळी त्याच्यावरती टाकून ठेवू शकता. तर जो मी तुम्हाला सरकारी नोकरीसाठी सांगितला आहे तो उपाय तुम्हाला घरामध्ये ईस्ट म्हणजे पूर्व दिशेला तुम्हाला तो उपाय करायचा आहे. ती वाटी पूर्व दिशेला ठेवून द्यायचा आहे. हा झाला सरकारी नोकरीसाठी किंवा कॉन्फिडन्ससाठी वगैरे हा उपाय. आता महत्वाचा, आपल्या आयुष्यात शत्रू काही कमी नसतात.
काही गुप्त शत्रू असतात जे पाठून आपल्या वार करत असतात किंवा समोरून काही शत्रू वार करत असतात, प्रत्यक्षात बोलून भांडण करून वार करत असतात, आपल्याला खूप त्रास देत असतात. तर त्यांच्यासाठी म्हणजे त्यांचं वाईट होण्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगणार नाही, पण त्यांनी त्रास देणं कमी करावं यासाठी उपाय सांगते. तर उपाय खूप साधा सोपा आहे. एक तुरटी घ्या, मोठी घ्या, छोटी घ्या, किती एक तुकडा तुम्हाला एक तुरटीचा घ्यायचा आहे. त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, काजळ घ्यायचं आहे. काळ्या कलरचं काजळ जे मिळतं ते घ्यायचं आहे आणि त्या तुरटीवरती आता तुम्हाला शत्रू माहिती असेल तर त्याचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. आता तुम्हाला समजा मी असं उदाहरण सांगते, तुमचा शत्रू मोहन नाव आहे, तर त्या तुरटीवरती काजळाने मोहन असं लिहा, मराठीमध्ये इंग्लिशमध्ये कसेही लिहा. आणि ती तुरटी तुम्हाला काय करायची आहे, शनिवारी हा उपाय करा, चांगला फायदेशीर होईल. शनिवारी तुम्ही काय करायचे, घराच्या बाहेर जायचं, ते नाव वगैरे लिहून ती त्रुटी घेऊन घराबाहेर जा आणि एखाद्या असं सुनसान जागा असेल किंवा झाड असेल त्या झाडाच्या मुळाजवळ जाऊन मातीमध्ये थोडासा खड्डा करून त्यात ती तुरटी तिथे तुम्हाला ठेवून द्यायची आहे आणि ते माती त्याच्यावरती कव्हर करायचं आहे, गाडायची आणि कव्हर करायचं आहे. आणि तुम्हाला बोलायचं आहे की माझ्या या शत्रूने किंवा त्या शत्रूचं नाव घ्या आणि अशा लोकांनी मला त्रास देणं बंद केलं आहे, हे मेन बोलायचं आहे तुम्हाला. की किंवा असंही बोलू शकता की त्या अशा माझ्या शत्रूने मला त्रास देणं बंद करू दे, बंद केला आहे किंवा बंद करणार आहे, तो बंद करेल, तर त्रास देणं बंद करेल असं बोला. किंवा तुम्ही हेही बोलू शकता की त्याचं काही वाईट होऊ देऊ नको, फक्त त्याने मला त्रास देणं बंद करू दे असं बोला. म्हणजे काही त्याच्यावर वाईट परिणाम होणार नाही. हे सगळे जे उपाय आहेत ते सात्विक उपाय आहेत, ते सात्विक उपाय, त्याच्यामुळे काही साईड इफेक्ट होणार नाही, पण परिणाम नक्की तुम्हाला दिसून येईल. तर हा खूपच प्रभावशाली उपाय. आता तुम्हाला शत्रूचं नाव माहिती नसेल तर फक्त एक तुरटी घ्या आणि शत्रू असं लिहा आणि जाऊन तिथे तुम्ही ते मातीमध्ये गाडायचं आहे. आता मागे न पाहता आपण घरी यायचं आहे. ते झाल्यानंतर मागे वळून न पाहता आपण तिथून घरी यायचं आहे. तर हा खूप सुंदर उपाय आहे आणि हा उपाय जो करणार आहात तो संध्याकाळी 5:30 ते 6:30 याच्या दरम्यानच करा. या वेळेतच तुम्हाला हा उपाय करायचा. अगदी सूर्यास्त होईपूर्वी म्हणजे 7-8 वाजेपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा नाही, तर 5:30 ते 6:30 या दरम्यानच हा उपाय तुम्हाला शनिवारी करायचा आहे, शत्रू संबंधित. आता मी तुम्हाला आजचा खास उपाय, अचूक उपाय सांगणार आहे. आता रोज तुम्हाला एक अचूक उपाय मिळणार आहे, तर आजचा खास अचूक उपाय काय करा, सगळे प्रॉब्लेम्स आहेत, पैशाशी संबंधित प्रॉब्लेम्स आहेत, पैसे कमी येत आहेत, धन टिकत नाही घरात, तर त्यासाठी काय करा, एक निळी बॉटल काचेची घ्यायची आहे. कुठेही तुम्हाला आपल्या रद्दीवाले जे असतात त्यांच्याकडे काचेची बॉटल तुम्हाला मिळेल, निळ्या कलरची घ्यायची आहे, एवढं मात्र लक्षात घ्या. तर ती निळी बॉटल घ्या काचेची आणि त्याला पूर्णपणे क्लीन करा, आतून पूर्ण स्वच्छ करा, सुकवा, उन्हामध्ये सुकत ठेवा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घरामधलं शुद्ध पाणी भरा आणि त्याच्यामध्ये मनी प्लांट, जे आपण पैशाचं झाड बोलतो, मनी प्लांट तुम्हाला लावायचं आहे, एवढं करा. तर हा उपाय खास आहे, अचूक आहे. तुम्ही हा उपाय केल्यानंतर तुम्हाला पैशाशी संबंधित सगळे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते एक सटासट सुटून जाणार आहे. मित्रांनो, आज तुम्हाला खूप सारे उपाय सांगितलेले आहेत. एक तुरटी वापरून प्रत्येक प्रॉब्लेम्स वरती कसे त्याचा वापर करू शकता ते सगळं सांगितलेले आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला तर लाईक कराच आणि आपल्या नवीन चॅनल ॲस्ट्रो प्रियांका कानडे या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि असेच व्हिडिओ नवनवीन पाहण्यासाठी आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.